तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यामुळे बघा, जो भारत लिमिटेडचा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलेला आहे तो प्रॉब्लेम मी इथे सॉल्व करतो आहे. पहिले मी बॅलन्स शीट पूर्ण लिहून घेतली आहे बघा. इक्विटी लायबिलिटीपासून आपली सगळं बॅलन्स शीट, वर्टिकल बॅलन्स शीट, आणि इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काय फॉर्मॅट आहे तो मी इथे लिहून घेतला आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन हे सगळं प्रॉफिट अँड लॉस. आणि पुढे ही नोट्ससाठी जागा केली आहे. बरोबर, हे नोट्स इथे काढायचे आहेत आपल्याला. नोट्स टू अकाउंट एकाखाली एक जे काय असतील ते. सो लेट स्टार्ट टू प्रॉब्लेम. फर्स्ट तुमच्याकडे प्रॉब्लेम आहेच बघा. प्रॉब्लेम बुक्समध्ये माझ्याकडे आहे, मी दिलेलं आहे. पहिला आयटम आहे प्रीमायसेस. प्रीमायसेसची पोस्ट. आता याच्यात तुम्ही ट्रायल बॅलन्सवरनं जायचं नाही, तर काय करायचं आहे, या आपल्या फॉर्मॅटवरनं जायचं आहे. जो आपला फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला त्याप्रमाणे जायचं. बघा, पहिलं काय आहे, शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंडमध्ये आपण काय आयटम मार्क केले आहेत का बघायचं. शेअर होल्डर्स फंडमध्ये पहिलं आहे शेअर कॅपिटल. आणि शेअर कॅपिटलमध्ये काय आहे का, फक्त क्रेडिट साईड बघायची आहे. पहिलं 40 लाख. पुढे शेअर कॅपिटलला काय आहे का, ओके, एकच आयटम आहे शेअर कॅपिटल 40,000. आणि इकडे डेबिट साईडला बघा काय आहे का, डेबिट साईडला कॉल्स इन एरियर्स आहेत बघा, डिडक्ट फ्रॉम शेअर कॅपिटल. ओके, मग ते कॉल्स इन एरियर्स येणार आहेत. आपण पूर्ण ट्रायल बॅलन्समध्ये बघायचा. पहिला प्रॉब्लेम थोडा रीड करायचा पटकन. शेअर कॅपिटल नोट नंबर 1 नोट करा. नोट नंबर 1 शेअर कॅपिटल ऑथराइज शेअर कॅपिटल दिलं आहे का तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये. ऑथराइज शेअर कॅपिटल काही नाही आहे. ओके, मग शेअर कॅपिटलवर नोट तुमची येणार आहे. शेअर कॅपिटल इश्यूड, सबस्क्राइब्ड अँड फुल्ली पेड. फुल्ली पेड किती आहे तुमचं शेअर कॅपिटल प्रॉब्लेममध्ये बघा, 40 लाख या 40 लाख लेस कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स किती आहेत कॉल्स इन एरियर्स, 75,000. हे बघा इथे कॉल्स इन एरियर्स 75,000. कॉल्स इन एरियर्स 75,000. 40 लाखामधनं 75,000 लेस केलात, 39,25,000. ओके, 39,25,000 आले. आता तुम्ही ते 2 आयटम जे आहेत तुम्ही ज्यांची पोस्टिंग केलात ते आयटम तुम्ही इथे त्यांना मार्किंग करायचं, किंवा ते काही करता येईल तुम्हाला बघा मार्किंग करा. म्हणजे ते 2 आयटम तुम्हाला बघायची गरज नाही आहे. ओके, ते 2 आयटम मी मार्किंग केले बघा. शेअर कॅपिटल, आणि म्हणजे तुमच्याकडे हातात पेन असेल तर पटकन त्याला स्ट्रोक एक लाईन मारून टाकायची. तो आयटम तुम्ही पोस्टिंग करून झाला आहे तो, म्हणजे तो तुमच्या परत संदर्भात येणार नाही. बरोबर, माझ्या बुक्स आहे त्यामुळे मी मारत नाही आहे. परत त्याच्यामध्ये खडाखोड जास्त दिसते. त्या आयटमला स्ट्रोक केला. नेक्स्ट तुमचा आयटम बघा, रिझर्व अँड सरप्लस करा. नोट नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लससाठी कुठचा आयटम मार्क केला आहे बघा, रिझर्व अँड सरप्लस. इकडे क्रेडिट साईडला लायबिलिटी करायची, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, जनरल रिझर्व आहे. आणि इकडे काय नाही, रिझर्व अँड सरप्लस येणार नाही आहे. प्लस इकडे नोट्समध्ये बघा काय रिझर्व अँड सरप्लससाठी आहे का. बघा इकडे फ्रॉम रिझर्व अँड सरप्लस इंटरिम डिव्हिडंड पेड आहे, तो एक आहे रिझर्व अँड सरप्लसमध्ये. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय आहे का रिझर्व अँड सरप्लस. टेंजिबल फिक्सेड इकडे स्टॉकची ॲडजस्टमेंट रिझर्व अँड सरप्लसला जाणार नाही. डेप्रिसिएशन जाणार नाही आहे. राईट ऑफ शेअर्सची एक्सपेन्स जाणार नाही आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचरचा रिझर्व अँड सरप्लसला होणार नाही आहे. क्रेडिटर्स 5% प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट नाही होणार आहे. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स तिथे तुमचा इफेक्ट होणार रिझर्व अँड सरप्लसमध्ये. कारण तो इफेक्ट काय होणार आहे, रिझर्व अँड सरप्लसला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा काय इफेक्ट होणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्समधून लेस प्रोव्हिजन फॉर टॅक्स करणार आहे. हा एक इफेक्ट झाला. आणि त्याचं जे काय प्रॉफिट येणार आहे, प्रॉफिट, ते प्रॉफिट तुम्ही तिकडे रिझर्व अँड सरप्लसला ॲड करणार आहे. म्हणून इकडे तुमचा प्रॉफिट अँड लॉसला एक आणि रिझर्व अँड सरप्लसला एक असा इफेक्ट त्याचा होणार आहे. ओके, प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा अजून एक इफेक्ट होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस, रिझर्व अँड सरप्लस अँड STP शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. इथे इफेक्ट होणार आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. ओके,
कन्फ्यूज जास्त होऊ नका. बघा सिम्पली स्टेप बाय स्टेप जायचं आहे. मग रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट करायला घ्यायची तुम्ही. नोट नंबर 2, रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर बघा काय काय सांगितलं तुम्हाला इथे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग बॅलन्स असणार ते 2,62,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,62,500. इनरला घ्या की त्याच्यावर खूप ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढणार, त्याचं प्रॉफिट तिथे इथे येणार, हे प्रॉफिट बिफोर प्रॉफिट फॉर द इयर ते इथे ॲड होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे लिहा ओपनिंग बॅलन्स. ओके. ॲड करंट इयर प्रॉफिट. ही जागा तुमची ब्लँक राहणार आहे. ही जागा ब्लँक राहणार आहे, लक्षात ठेवा. का? कारण हे प्रॉफिट ज्यावेळी काढणार आहे तेव्हा तुम्ही तिथे ॲड करणार आणि मग तुमची ही नोट कंप्लीट होईल. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर अजून काय आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये मार्क केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. जनरल रिझर्व्ह आहे. जनरल रिझर्व्ह आहे आणि काय नाही क्रेडिटला. इकडे काय इंटरिम डिव्हिडंड पेड. मग त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसमधनं ॲड केला टोटल प्रॉफिट लेस इंटरिम डिव्हिडंड पेड असतो ना, तो लेस करायचा त्याच्यातनं. इंटरिम डिव्हिडंड पेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं तो लेस होतो. लेस इंटरिम डिव्हिडंड पेड किती आहे बघा. इंटरिम डिव्हिडंड पेड 3,92,500. 3,92,500 तुमचं झाला इंटरिम डिव्हिडंड. पुढे आणि नंतर तुमची नोटमध्ये आहे बघा जनरल रिझर्व्ह. हे बघा जनरल रिझर्व्ह तुमच्याकडे आहे ते घ्या. जनरल रिझर्व्ह आहे किती आहे बघा 2,50,000. ते डायरेक्ट आउटरला घ्या 2,50,000. त्याच्यावर काय एकच आयटम आहे तुमच्या जनरल रिझर्व्हवर. काय इकडे ॲडजस्टमेंट पण नाही आहे, काही नाही आहे. मग तुमचं इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे प्रिपेअर करताय, ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस लिहिला तुम्ही. करंट इयरचं प्रॉफिट ॲड होईल, त्यातनं डिव्हिडंड लेस करून जी अमाऊंट येईल त्याचा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल. मग या प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स प्लस जनरल रिझर्व्हचा बॅलन्स, या दोघांची टोटल जी असेल ती तुमची इकडे जाणार आहे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. शेअर कॅपिटलची अमाऊंट लिहून घ्या. 3,92,500 नोट प्रिपेअर केली आहे तुम्ही ती. 39,25,000. 39,25,000. रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट अशीच ठेवा, ही ब्लँक ठेवा. लक्षात ठेवा हे रिझर्व्ह अँड सरप्लसचं जेव्हा तुमचं प्रॉफिट अँड लॉस कंप्लीट होईल तेव्हाच ती नोट कंप्लीट होणार आहे. कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट घ्या पुढे. रिझर्व्ह अँड सरप्लस झालं. नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटीच्या अंडर लॉंग टर्म बॉरोइंग. लॉंग टर्म बॉरोइंग म्हणून काय मार्क केलं आहे का बघा. क्रेडिट साईडला LTV आहे बघा 12% डिबेंचर 30 लाख. आणि काय आहे LTV नाही आहे. काय इकडे काय LTVवर ॲडजस्टमेंट काय म्हटलं आहे का ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. LTVवर CII आणि इन्व्हेस्टमेंट TFA डिप्रिसिएशनवर आहे. अदर करंट असेट अदर एक्सपेन्सवर आहे. फायनान्स कॉस्टवर आहे आणि अदर करंट लायबिलिटीवर आहे इकडे. म्हणजे इकडे जर बघितलं तर डिबेंचरवर काही ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि डिबेंचर्सवर वगैरे लॉंग टर्म बॉरोइंगवर जास्त काही ॲडजस्टमेंट नसते. इंटरेस्ट ऑन डिबेंचर असतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं अदर एक्सपेन्समध्ये आणि दुसऱ्या आहे अदर करंट लायबिलिटीमध्ये. त्यामुळे इंटरेस्ट ऑन डिबेंचरवर काय ॲडजस्टमेंट नसणार आहे. एकच आयटम आहे लॉंग टर्म बॉरोइंग. नोट नंबर 3 लिहा. नोट नंबर 3 लॉंग टर्म बॉरोइंग. किती पर्सेंट डिबेंचर आहेत ते लिहायचे. 12% डिबेंचर. 12% डिबेंचर आहेत 30 लाख. डायरेक्ट त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही आहेत. आउटरला घ्या 30 लाख. लॉंग टर्म बॉरोइंग 30 लाख. ओके. पुढचा हेड बघा. लॉंग टर्म प्रोव्हिजन काय मार्क केलं आहे का. ॲडजस्टमेंटमध्ये काय LTP आहे का बघा. नाही आहे. इकडे काय LTP आहे का बघा. नाही आहे. करा डॅश. अदर लॉंग टर्म लायबिलिटीज पण काय नाही आहे. करा डॅश. ह्यामध्ये लक्षात ठेवा लॉंग टर्म बॉरोइंग हाच हेड मेन असतो. ॲटलीस्ट बाकीच्या दोन आयटममध्ये काही येतच नाही हेड. जे काय असतं ना लॉंग टर्म प्रोव्हिजन आणि अदर लॉंग टर्म लायबिलिटी ते काही येतच नाही. लॉंग टर्म बॉरोइंगमध्येच असतं.
पुढचा हेड घ्या, शॉर्ट टर्म बॉरोविंग आहे का बघा. काय लायबिलिटी साईडला शॉर्ट टर्म बॉरोविंग STB म्हणून मार्क केलेलं. शॉर्ट टर्म बॉरोविंग नाही आहे. शॉर्ट टर्म बॉरोविंग करा डॅश. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन बघा, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे ॲडजस्टमेंट बघा. इकडे जरी काय नसलं तरी ॲडजस्टमेंट आहे बघा. इकडे तुम्ही STB म्हणून काय मार्क केलं नाही क्रेडिट साईडला, पण ॲडजस्टमेंटमध्ये आहे बघा शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. हे बघा प्रोव्हिजन फॉर टॅक्स, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन करा. नोट नंबर 4, नोट नंबर 4, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. आता तुमच्याकडे प्रोव्हिजन फॉर टॅक्सची अमाऊंट आहे का, नाही आहे, पण इकडे तुम्ही नोट करून ठेवली आहे. जेव्हा तुम्ही प्रोव्हिजन फॉर टॅक्सची अमाऊंट काढणार आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स येईल, लेस प्रोव्हिजन फॉर टॅक्स केलात की जी अमाऊंट प्रोव्हिजन फॉर टॅक्सची अमाऊंट इथे जी असेल ती तुमची प्रोव्हिजन फॉर टॅक्सला इथे येणार आहे. लक्षात ठेवा. जरासं तुम्ही एका वेळी तुमच्या सगळं डोक्यात घुसणार नाही आहे, पण शक्य तेवढा प्रयत्न करा. प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो करा. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन झालं, इथे तुमची अमाऊंट येणार आहे, डॅश करू नका. ओके, इथे एक तुमची अमाऊंट यायची आहे आणि इथे एक तुमची अमाऊंट यायची आहे, बरोबर. पुढे इथे आणि रिझर्व्ह अँड सरप्लसला पुढे काय म्हटलं आहे बघा, हेड शॉर्ट टर्म प्रोव्हिजन झालं. ट्रेड पेएबल ही नोट तुम्हाला सोपी आहे बऱ्यापैकी, सगळ्यांना जमते ही. 5 नंबर ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलच्या अंडर काय काय मार्क केलं आहे बघा. शेअर कॅपिटल नाही ना, ट्रेड पेएबल बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स आहेत. आणि काय आहे का ह्याच्यावर काय ॲडजस्टमेंट आहे का ट्रेड पेएबलवर, TP नाही आहे, फक्त 2च आयटम आहेत, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. शॉर्टमध्ये लिहितो आहे, समजून घ्या. बिल्स पेएबल आहे 3,70,000 आणि क्रेडिटर्स 4 लाख. बिल्स पेएबल 3,70,000 आणि क्रेडिटर्स 4 लाख झाले 7,70,000. 7,70,000 लिहा बॅलन्स शीटला. ट्रेड पेएबलमध्ये 7,70,000. 7,70,000. पुढचा हेड घ्या, ट्रेड पेएबल नंतर अदर करंट लायबिलिटी OCL. आता OCL म्हणून काय मार्क केलं आहे का बघा तुम्ही. इकडे लायबिलिटी साईडला इकडे काय नसणार जास्त. डेबिट साईडला काय काय जास्त असलं तर असतं, डिडक्ट फ्रॉम शेअर कॅपिटल म्हणजे कॉल्स इन एरियर्स असेल तर असणार, आणि अदर म्हणजे तुम्ही सगळा ट्रायल बॅलन्सच बघायचं. शक्यतो क्रेडिट साईडला जास्त लक्ष द्यायचं लायबिलिटी करताना. अदर करंट लायबिलिटीला काय आहे का बघा. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा अदर करंट लायबिलिटीला काय आहे का. हा बघा इथे इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज ड्यू फॉर 6 मंथ, फायनान्स कॉस्ट आणि अदर करंट लायबिलिटी म्हणजे हा इफेक्ट जाणार आहे. अदर करंट लायबिलिटी करा. नोट नंबर किती झालं बघा, 1 2 3 ही 4 नंबर ही 1 2 3 ही 4 नंबर होणार आहे. ही 5 शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची 4 नंबर होणार आहे. इकडे केली आपण बघा ट्रेड पेएबल 5 आणि ही 6. नोट नंबर 6 OCL काय म्हटलं आहे त्यांनी, इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज ड्यू फॉर 6 मंथ. इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू. आता ते कसं काढलं इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू, तर बघा इंटरेस्ट ऑन डिबेंचर त्यांनी कसं काढलं असणार आहे. टोटल इंटरेस्ट किती द्यावं लागणार आहे या वर्षात, मी तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा केलं आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू हे बघा, डिबेंचर इंटरेस्ट पेड किती झालं आहे 1,80,000. डिबेंचरवर इंटरेस्ट येतं आहे किती वर्षाचं बघा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू टोटल इंटरेस्ट फॉर द इयर बघा किती येणार आहे. 30 लाख तुमचे डिबेंचर आहेत. 30 लाखावर 12%, 12 ते 36, 3,60,000 येणार आहे. लेस पेड 1,80,000 म्हणजे तुमचं अदर करंट लायबिलिटी इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू येणार आहे
80,000. वर्षभराचं 3,60,000 कसं काढलं तर तुमच्याकडे डिबेंचर किती आहे 30 लाख. हे बघा डिबेंचर तुमच्याकडे 30 लाख आहेत. रेट ऑफ डिबेंचर इंटरेस्ट 12% आहे बघा. 12% डिबेंचर इंटरेस्ट लॉंग टर्म बॉरोइंग 30 लाखावर 12%. 12×36 3,60,000. 3,60,000 म्हणून 1,80,000 तुम्ही लेस केलात. लेस कसले केलात तर इथे पेड केले आहेत बघा. डिबेंचर इंटरेस्ट पेड 1,80,000 वर्षभर 3,60,000 आहे. पेड 1,80,000 केलात. 1,80,000 तुमचे बॅलन्स राहिले. अदर करंट लायबिलिटीला घ्या 1,80,000. 1,80,000. पुढे नेक्स्ट पुढचं घ्या. पुढचा हेड काय आहे बघा. असेट साईड. असेट साईडला बघा फिक्स असेट. फिक्स असेटमध्ये काय काय मार्क केलं आहे आता तुम्ही बघा. आता फिक्स असेटला टेंजिबल फिक्स असेट प्रीमायसेस आहे, प्लांट आहे. टेंजिबल फिक्स असेट गुडविल आहे ते इंटेंजिबलमध्ये जाणार आहे. एवढे आयटम आहेत. बाकी काय तुमच्याकडे असेटमध्ये नाही आहे बघा. झालं. आणि इकडे डेप्रिसिएट प्लॅन बाय 15% TFA DPN अमोर्टायझेशन. ओके. मग तुमच्याला डिप्रिसिएशनवर नोट करायला म्हणजे तुम्हाला फिक्स असेट नोट नंबर 6 नंतर फिक्स असेट नोट नंबर 7. नोट नंबर 7 फिक्स असेट. त्याच्यामध्ये घ्या टँजिबल FA. काय काय दिलं आहे बघा. टँजिबल FA मध्ये प्रीमायसेस आहे 30,72,000. प्रीमायसेस 30 लाख डायरेक्टली आहे. त्याच्यावर डेप्रिसिएशन काय नाही आहे. 30,72,000. दुसरी असेट आहे प्लॅन्ट 33 लाख. त्याच्यावर 15% डेप्रिसिएशन आहे. प्लॅन्ट 33 लाख लेस DP ॲट 15%. 33 लाखावर 15% काढा. किती येतं बघा डेप्रिसिएशन 4,95,000. 4,95,000. 33 लाखामधनं मायनस करा 28,05,000. 28,05,000 प्लस हे 30,72,000 58,77,000 टोटल. नाही लिहिला तरी चालेल. लिहा फिक्स असेट टँजिबलमध्ये लिहा 58,77,000. 58,77,000. इनटँजिबल फिक्स असेट. इनटँजिबलसाठी काय मार्क केलं आहे बघा तुम्ही. इनटँजिबल असेटमध्ये बघा डेटर स्टॉक गुडविल 2,50,000. आणि इनटँजिबल काय नाही आहे ना गुडविल. घ्या एकच आयटम आहे गुडविल. नोट करा नोट नंबर 8. इनटँजिबल फिक्स असेट. त्याच्यामध्ये घ्या गुडविल 2,50,000. या नोटमध्ये इनटँजिबल असेट नोट नंबर 8 2,50,000. पुढे घ्या नॉन करंट इन्व्हेस्टमेंट काय आहे का बघा. NCI ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे आहे का बघा. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट काय आहे का बघा. हे इन्व्हेंटरी आहे नाही आहे. ओके डॅश करा. अदर नॉन करंट असेट्स आहेत बघा. शेअर इश्यू एक्सपेन्सेस. शेअर इश्यू एक्सपेन्स 50,000 आहेत. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट पण आहे बघा. शेअर इश्यू एक्सपेन्सवर नाही आहे ना. आहे हे बघा राईट ऑफ 5,000 फ्रॉम शेअर इश्यू एक्सपेन्स. ओके मग शेअर इश्यू एक्सपेन्सवर नोट करा नोट नंबर 9. नोट नंबर 9 अदर करंट असेट्स. अदर नॉन करंट असेट्स त्याच्यामध्ये घ्या शेअर इश्यू एक्सपेन्स
लेस राईट ऑफ किती सांगितलं त्यातनं करायला 5000. शेअर इश्यू एक्सपेन्स तुमचे आहेत किती प्रॉब्लेममध्ये? शेअर इश्यू एक्सपेन्स आहेत बघा 50,000. राईट ऑफ सांगितले आहेत 5,000 करायला. बॅलन्स आहे तुमचा 45,000. शॉर्ट टर्म शेअर इश्यू अदर नॉन करंट असेट येणार तुमचे नोट नंबर 9 45,000. ओके. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस तिथे काय आहे का बघा. LTL काय मार्क केलं आहे का? LTL नाही आहे काही. डॅश करा. ओके.